नववर्ष, धनुर्मास व शाकंभरी नवरात्रोत्सव अशी त्रिवेणी योगाची पर्वणी साधत आज आई भगवतीचा जयघोष, नववर्षाचा जल्लोष करीत सुमारे लाखावर भाविक देवीचरणी मस्तक होत नववर्ष सुख समृद्धी व भराभराटीचे जावे यासाठी देवीकडे आशीर्वाद मागितले। नाताळाच्या सुट्ट्यांची पर्वणी व नववर्षाचा निरोप व स्वागतासाठी भाविकांबरोबरच पर्यटकांनी भटकंतीसाठी सप्तशृंगी गडावर तीर्थाटन करीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले। गेल्या 4-5 दिवसात सप्तशृंगी गडावर भाविकांच्या होत असलेल्या गर्दीने गडावर यात्रोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। नववर्षाची सुरुवात ही आदिमायेच्या दर्शनाने व्हावी यासाठी भाविकांची पहाटे कडाक्याच्या थंडीतही भाविकांची मोठी गर्दी झाली होती। नववर्ष व शाकंभरी नवरात्रोत्सव निमित्त श्री भगवती मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांचे आकर्षण, तोरण, झुंबराची सजावट तसेच यज्ञ मंडपात शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित राधाकृष्ण महायाग सळगी फुलांची आकर्षक सजावट माजी खासदार राजन विचार यांच्या वतीने सजावटकार शंकरराव जुन्नर यांच्या टीमने केली होती। सकाळी 7 वाजेपासून पुरोहितांच्या मंत्रघोषात पंचामृत महापूजेस सुरुवात झाली। पंचामृत महापूजा माजी खासदार राजन विचारे व कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली। त्यात नवीन वर्षातील सूर्यनारायणाचे किरण आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात येताच अवघा सप्तशृंगी गड श्री सप्तशृंगी मातेच्या जय जयकाराने निरादून गेला होता। दरम्यान भाविकांची गर्दी सकाळी 8 वाजेपासून उत्तरोत्तर वाढत गेल्याने भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या। सायंकाळी उशिरापर्यंत बाऱ्या कायम होत्या। दरम्यान नाताळ सुट्ट्या, नववर्ष, शाकंभरी नवरात्रोत्सव या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने श्री सप्तशृंगी निवास आणि देवी ट्रस्टच्या वतीने मंगळवार दिनांक 30 डिसेंबर ते रविवार दिनांक 4 जानेवारी पर्यंत श्री भगवती मंदिर 24 तास भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे।